नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर बीएड सीईटी संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाईल। तर बीएड सीईटी सध्या झालेली आहे, तर अनेक कॅन्डिडेट आहेत, तर यांना यापुढील प्रोसेस काय असणार आहे, निकाल कधी लागणार याची उत्कंठा लागलेलीच आहे। आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की निकाल 2 प्रोसेसमध्ये लागतो। तर साधारणतः 15 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत हा निकाल लागेल आणि हा निकाल आहे 2 टप्प्यामध्ये लागणार आहे। तर पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे आणि साधारणतः 2 ते 3 दिवसांचा कालावधी या रिस्पॉन्स शीटसाठी उमेदवारांना दिला जाईल। तर रिस्पॉन्स शीट आल्यानंतर उमेदवारांना जर काय आक्षेप आणि हरकती असतील, तुम्ही दिलेलं उत्तर आणि पोर्टलमार्फत दिलेलं उत्तर याच्यामध्ये जर काय तफावत असेल, तर तुम्हाला आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी ठराविक दिवस 2 ते 3 दिवसांचा कालावधी दिला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी हरकत आणि आक्षेप नोंदवले आहेत, यावर पुन्हा चर्चा विनिमय करून पुन्हा हा निकाल संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड कॅन्डिडेट धारक आहेत तर यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिला जातो। तर अशा प्रकारे हा 2 स्टेपमध्ये निकाल प्रसिद्ध केला जातो। सर्वप्रथम पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाते, आक्षेप आणि हरकती विचारात घेऊन अंतिम निकाल हा प्रसिद्ध केला जातो। त्यामुळे अनेक कॅन्डिडेट आहेत, तर आता बीएड सीईटी परीक्षा झालेली आहे, याचा निकाल कधी लागणार याच्या प्रतीक्षेत आहेत। आपण वारंवार सांगतच आहोत, तर साधारणतः हा निकाल लागण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे साधारणतः अपेक्षित धरूया एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर हा निकाल लागेल आणि त्याच्यानंतरच फायनल आन्सर की आल्यानंतरच तुमचे मार्क आहे ते पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे। अशा प्रकारे ही सीईटी प्रोसेस आहे। तर सीईटीचा निकाल या पद्धतीने लागणार आहे। निकाल लागल्यानंतर संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे एमएसटी सीईटी बीएड सीईटी जे आहे तर याच्यापासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल यांच्या माध्यमातून तुम्हाला आपले ग्रुप देखील जॉईन करता येतील। तर अशा प्रकारे सीईटी प्रोसेस झाल्यानंतर पुढची कॅप प्रोसेस कशी असते तर याच्या संदर्भात परिपूर्ण माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल। त्यामुळे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।